रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता किती छान अशी इथे आपली घरगुती मिठाई तयार आहे। दुधाच्या मलाईपासून बनवलेली मिठाई आहे। त्याच्यामध्ये खोबरं असं कोणी म्हणणार पण नाही, एवढी छान अशी मिठाई मस्त आपल्याली झालेली आहे। अशीच मिठाई तुम्हाला जर बनवायची असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता खोबऱ्यापासून आणि मलाईपासून मिठाई कशी बनवायची, खूप चविष्ट आणि खूप छान, मुलांचा हट्ट, मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गौरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने घरगुती मिठाई नक्की बनवून बघा। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिठाई कशी बनवायची ते आपण बघूया। 3 ते 4 नारळ घेऊया। नारळ फोडून घ्यायचे आपल्याला। 4 नारळ मी फोडून घेतलेले आहे। 2 नारळाचा भुगा करून घेतला। 2 नारळ कट करून आपल्याला पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावरचं साल्ट काढून घ्यायचं किंवा नाही काढलं तरीही चालतं। तर याचं आपण आता बारीक कट करून बारीक दळून घेऊया। तर इथे आपण खोबरं बारीक दळून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं। आता इथे मी मलाई घेतलेली आहे। मलाई आंबट नाही आहे, एकदम गोड मलाई आहे, 3 ते 4 दिवसाची, आणि जास्त दिवसाची असली तर ती आंबट असते। आता ही आंबट नाही, गोड मलाई आहे। गोड मलाईचा वापर करायचा। याच्यात तूप पण भरपूर आहे, 1 वाटी तूप आहे। याच्यामध्येच आपण खोबरं साखर घालून घेऊया। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कुणालाही जमेन अशी। अशा पद्धतीने बर्फी नक्की बनवून बघा, खूप चविष्ट आणि खूप छान होते। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया मलाईमध्ये। इथे आपण 4 नारळ फोडून घेतलेले, पण वाटीने खोबरं मोजून घेऊया। एक वाटी, 2 वाटी, 3 वाटी खोबरं भरलेलं आहे, फुल वाटी। आता आपल्याला छान परतून घ्यायचं हे खोबरं तुपाच्या मलईमध्ये। गॅस चालू करण्याच्या आधीच आपल्याला तूप आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मलाई आणि खोबरं एकत्र करून घ्यायचं आहे छान। 1 वाटी साखर घालून घेऊया। गॅस चालू करून घेऊया। कमी गॅसवर आपल्याला मंद आचेवर हलवून घ्यायचं आहे। साखर मलाई छान मिक्स झालेली आहे। खोबरं इथे आपल्याला थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे, जायफळ पण घालून घ्यायचं आहे। एकत्र सर्व मी पावडर करून घेतलेली आहे। जायफळ वेलची पूड घालून घेतलेली आहे। 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। दूध थंड घेतलेलं आहे मी। दूध आपल्याला कस्टर्ड पावडर दुधाचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडरचं दूध छान मिक्स करून घेतलेलं आहे। जाडबुडाचं पातेलं वापरायचं किंवा जाडबुडाची कढई वापरायची। आता इथे मी मलाई पातेल्यात शिजवली होती, म्हणून मिठाई सुद्धा मी जाडबुडाच्या पातेल्यातच करून घेते। हे दूध आपल्याला मिश्रण मिठाईमध्ये घालून घ्यायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे। अजून थोडंसं दूध मी घालून घेणार आहे। इथे 1 वाटी म्हणजे दूध मी इथे घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया। इथे मी पूर्ण 1 वाटी दूध घालून घेतलेलं आहे। 2 चमचे मगज बी घेतलेले आहे, ते सुद्धा आपण याच्यावरती घालून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। या मिठाईला मलाई खोबऱ्याची मिठाई म्हटलं जातं। तर तुम्हाला दुसरं कुठलं नाव द्यायचं असेल तर तुम्ही दुसरं नाव देऊ शकता। तर माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबत जा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतात। एकदम स्वादिष्ट आणि खूप छान अशी आपल्याला मिठाई घरच्या घरी तयार होते। मुलांना सुट्ट्या चालू आहेत, अशा पद्धतीने मिठाई तुम्ही घरच्या घरी केली तर विकत आणायची गरज नाही। खूप छान आणि खूप चविष्ट अशी इथे अशी मिठाई तयार होते। आता याच्यात आपण दूध घातलेलं आहे मिठाईमध्ये, ते थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। घट्टसर गोळी होईपर्यंत आपल्याला मिठाई हलवून घ्यायची। इथे मिठाई छान आपल्यावाली हलवून झालेली आहे। अशा पद्धतीने हलवून घ्यायची, खाली डागू द्यायचं नाही, काही नाही। शेवट नंतर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा। तर पाण्याचा हात घेतल्यानंतर थोडीशी गोळी करून बघायची, गोळी छान होते की काय। गोळी जर झाली तर समजायचं आपल्याली मिठाई छान अशी मस्त होणार आहे। तर गोळी छान होते, बघू शकता। तर ही मिठाई आपल्याला गॅस बंद करायचा, एका ताटाला तूप लावून घ्यायचं। मी ताटाला इथे तूप लावून घेतलेलं आहे, ताटामध्ये काढून घेऊया। ताटामध्ये काढून घ्यायचं, छान वाटीना वगैरे छान पसरून घ्यायचं। ते मी इथे उलटणीनं पसरवते।
वाटीच्या साहाय्याने पण आपल्याला छान शेप देऊन घ्यायचा आहे. वाटीच्या साहाय्याने आपल्याला छान दाबून घ्यायचं अशा पद्धतीने वाटीने. इथे छान अशी मस्त सेट झालेली आहे. बघूया थंड झाल्याच्या नंतर 1.5-2 तास छान आपल्याला थंड करून घ्यायची आहे. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत कट करायची नाही. थंड करून कट करून घेऊ. आपल्याली मिठाई छान अशी मस्त सेट झालेली आहे. आता आपण कट करून घेणार आहोत. छान मस्त अशी सेट झालेली आहे. आता आपण कट करून घेऊया. कट करून बघूया. इथे मी चाकू घेतलेला आहे. तर आपण चला कट करून घेऊया. कशी वाटते रेसिपी, कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चौकोनमध्ये आपण कट करून घेतलेली इथे. काढून बघूया. तर छान अशी मस्त निघते, बघू शकता. छान अशी इथे आपल्याला मिठाई तयार झालेली आहे. तर मलाईपासून आपण मिठाई बनवू शकतो, खूप चविष्ट आणि खूप छान. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी मुलांना अशा पद्धतीने मिठाई बनवू शकता. खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त होते. तुटायला पण बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. टेस्ट तर एकच नंबर झालेली आहे. कस्टर्ड पावडर जर तुम्ही टाकून बनवली मिठाई तर मुलं आवडीनं खातील. एवढी छान अशी इथे मिठाई आपल्याला तयार होते. अशाच पद्धतीने आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. छान आणि खूप चविष्ट अशी इथे आपल्याला मिठाई तयार आहे. तर चला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. धन्यवाद.